नर्मदे हर. आज दिनांक 6 डिसेंबर 2025. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 34वा दिवस. आम्ही आहोत मुलेठा येथील आश्रमात मुक्कामाला आणि आज आम्ही निघणार आहोत पुढे. तर चला बघूयात आजचा प्रसंग काय काय येतो. आज थोडा माझा घसा पण आवाज पण खराब झाला आहे. बघू आता पुढे जेवढं सांगता आलं बोलता आलं बोलतो, नाही तर काय दाखवलं आलं ते नक्की दाखवतो. नर्मदे हर. सकाळची पगडंडी रस्ता लागलेला आहे, त्याच्यावरून आपण आता जातोय. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आता चालत चालत सकाळी आलोय मृत्युंजय आश्रम श्री श्री 1008 स्वामी आत्मानंदपुरी महाराज. इथून आपल्याला जायचंय. असं वाटतंय आज परत मैयाचं दर्शन होईल आणि नदी मार्गाने आपण जाणार आहोत. नर्मदे हर. आज सकाळी परत रस्ता चुकलोय, पण सकाळी मैयाचं दर्शन झालंय. रस्ता चुकीचा होता. त्या बाबाजींनी सांगितलं आपल्याला की रस्ता चुकीचा आहे. आपल्याला तिकडनं एका महाराजांनी सांगितलं तर इकडं रस्ता आहे, पण तो रस्ता आश्रमाचा होता आणि नदीला स्नानासाठी होता. आपल्याला परिक्रमा मार्ग नव्हता. तर आता आपल्याला थोडं अजून परत जावं लागेल. आपल्यासोबतचे जे होते ते गेलेत आज पुढे, कारण मला थोडं बरं नाही आहे, चालायला होत नाही आहे. नर्मदे हर. पुढे लागलाय आपल्याला बद्रिकाश्रम. जो रस्ता आहे तिथून आपल्याला सरळ जायचंय आता. नर्मदे हर. अशा प्रकारे आणि आपण चालतोय आता. सडक मार्ग आहे पूर्ण चांदोद तर कुबेर भंडारी. नर्मदे हर. आपल्याला अशी वस्ती लागली ज्याचे घरांचं खूप जुनं बांधकाम आहे, खूप जुने बिल्डिंग आहे, जुन्या पद्धतीने असे वाडे हवेलीचे. आपल्याला इथं वरती चढून परत समोर या रस्त्याने जायचं आहे परिक्रमा वस्यांच्या माग. नर्मदे. सगळे आता गावात आल्यानंतर परिक्रमा वस इथं सगळेजण आरामाला बसतात. नर्मदे हर. असा एक रस्ता येतो, एक इकडं गावात जातो. इथं छोटीशी पार्क इथे आहे. अशा रस्त्याने आपल्याला बघून आणि विचारून जायचंय. नर्मदे हर. परत इथे एक नवीन मार्ग आलेला आहे, कारण कन्फ्युजन होतं, थोडं बघावं लागतं. अशा प्रकारे छोटीशी पाटी लावली, आपल्याला बघून जावं लागतं. कारण मागं मी विचारलं होतं एका माणसाला, त्यांनी मला कन्फर्म सांगितलं नाही. इकडनं रस्ता आहे असं सांगितलं. मीही त्या मार्गाने गेलो, पण थोडा फेरा पडला. म्हणून आता थोडा वेळ थांबून बघूनच मग पुढे जायचं. नर्मदे हर. सडक मार्ग लागतो आणि इकडे एक नदी आहे छोटी. त्या नदीचा पूल पास करून आपलं कर्नाली म्हणजे कुबेर भंडार इथे जायचंय. ही छोटी नदी लागली आहे आणि जर तुम्ही पुढे पाहाल, पुढे दिसत असेल नदीचा संगम आहे. तिथं खूप सारे लोक हे करतात. ही आपली नर्मदा मैया दिसते. तर तुम्ही तर सरळ पाहाल इथं समोर एकदम
मैयाचा संगम छान असं दृश्य आज झालंय. मैयाचं दर्शनही झालंय आज करून. असाच सरळ रस्ता हा. असंच सरळ गेल्यानंतर आपण कर्नाली या गावात जातो, म्हणजे कुबेर भंडारी मंदिरात आज आपण दर्शन घेणार आहोत. आणि पुढच्या मार्गाला लागणार आहोत तिलकवाडा, जो की उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा हे ते ठिकाण आहे, नर्मदे हर. कुबेर भंडारी कुबेर धाम मंदिर दर्शन घेण्यासाठी जाऊयात. बघूया आता पुढचं मार्ग पुढे. सध्या तर दर्शनाला जाऊ नर्मदे हर. मंदिर परिसराच्या आवारात परिक्रमावासी बसलेत. दर्शन घेऊन आल्यानंतर जरा 2 मिनिटं विश्रांती, परत आपण आपल्या पुढच्या मार्गाला लागू. इथे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आहे. शिवलिंग सगळे नर्मदे हर. 15 दिवसापूर्वी जे नीलकंठ धाम आला होतो, ते पलीकडचं नीलकंठ धाम स्वामीनारायण मंदिर पोईच्याचं. आता पुढे आल्यानंतर आपण या तटाला आहेत. आता आपण जातोय तिलकवाडाच्या मार्गाला, नर्मदे हर. आपण आता कुबेर भंडारी या स्थानावरून निघालोय. आपण जातोय आपल्या पुढच्या मार्गाला, चिचलिया गाव 3 किलोमीटर पुढे. अजून काय आश्रम असेल तिथं आपण दुपारचे भोजन प्रसाद घेऊ आणि पुढच्या मार्गाला लागू. नर्मदे हर. नर्मदे हर. जुनं वडाचं झाड इथं आहे. परिक्रमावासी जात आहेत. आता आश्रम थोडा आलेलं दिसतंय. नर्मदे हर. हरी महाराज भुसावलकर यांचं हे आश्रम आहे आपले. त्याजवळ पण आलोय आश्रमात. कोणतं गाव आहे? पिपली या गावात आश्रम आहे. अशा प्रकारे आश्रमाचं हे नर्मदे हर. दुपारची भोजन प्रसादी झाली आणि आपण आता निघालोय तिलकवाडाकडे. आजचा मुक्काम तिलकवाड्याला आहे. काही वस्तू घ्यायच्या आहेत. कपडे पण फाटलेत. सँडल चेंज करायची. बघूया तिथं भेटतं का, कारण मागच्या सिटीत तर काय भेटलं नाही कुबेर भंडारीत. इथे बघूया भेटतं का नाही तिलकवाडाला. चला बघूया. नर्मदे हर. इथे खूप सारे असे रोड दिलेत. इथून आपल्याला आता छोटा सडक मार्ग घ्यायचा आहे. पिपलिया टांका मोरिया 5 किलोमीटर, टांका 1 किलोमीटर. आपल्याला मोरिया गावाकडनं इथं जायचं आहे आपल्याला नदी मार्गाला. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर एक गाव आलंय. गावाच्या कडेने रस्ता आहे. नर्मदे हर. या वडाच्या झाडाखाली विश्रामासाठी बसले. नर्मदे हर. आपल्याला आता सडक मारल्यानंतर पगडंडी मार्ग लागणार आहे. तिथून आपण आता पगडंडी मार्गाला जातोय. नर्मदे हर. शेतीचा पगडंडी मार्ग आहे. अशा प्रकारे
तिकडे आपला आश्रम दिसतोय वाटतं आलेलं. बांधातून कापूस अजून इकडे डायरेक्ट एकच वेचणी करतात आणि कापूस काढला जातात. सगळीकडे असेच कापूस लागून पडले. आपल्याकडे जर असं असेल तर रात्रीच चोरी होतो. नर्मदे हर. मशीनने आसनं लावलेत आणि आरती वगैरे झाली. या हॉलमध्ये सगळे आता भोजन प्रसादीची वाट पाहत आहेत. परमहंस यांनी आपली आसनं लावली आहेत. भोजन प्रसादी